लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महापालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन. गळतीच्या पाईपलाईनमध्ये आंघोळ करून व्यक्त केला संताप. हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिक आक्रमक. नाशिक शहरात एकीकडे भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून अनेक भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे चित्र समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर एका संतप्त नागरिकाने गळती होत असलेल्या जलवाहिनीमध्ये आंघोळ करून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित परिसरातील पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन अनेक दिवसांपासून फुटलेली असून त्याबाबत नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पाईपलाईनमधून सतत पाणी वाहून जात असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. महापालिकेच्या उदासीन कारभाराचा निषेध करण्यासाठी एका नागरिकाने थेट गळतीच्या ठिकाणी जाऊन त्या पाण्यात आंघोळ केली. या आंदोलनाचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नाशिकमध्ये अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा अनियमित होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. काही भागांमध्ये नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, तर काही ठिकाणी पाणी भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या पाणी व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते जलसंकटाच्या काळात प्रत्येक थेंब पाणी महत्त्वाचं असताना प्रशासनाने अशा तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अशा प्रकारची आंदोलने आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या पाणी येणार नाहीये. नाशिक शहरात पाणी टंचाई आहे आणि हा पाणी वेस्टेज होतोय. हा पिण्याचं पाणी आहे. हा डायरेक्ट चेंबर मध्ये चाललाय. कॅमेरामॅन दाखवा जरा. म्हणून पाण्याचा अपव्यय होत आहे, म्हणून आम्ही इथे अंघोळ करून हा पाणी वाचवतो आहे, जेणेकरून हा पाण्याचा अपव्यय होणार नाही. असं या ड्रेनेज मध्ये चाललंय ना पाणी, म्हणून आम्ही इकडे आंघोळ करून हा पाणी वाचवतोय. म्हणजे का घरी जे आंघोळ करतोय बाहेर आंघोळ करतो आम्ही, एवढं घराचं पाणी एवढं वाचत सांगू टाकतात. लई म्हणजे ते कसं आहे, पाण्याचं म्हणजे नाशिककरांवर लई मोठा जल संकट आलेलं आहे. दर शनिवारी पाणी येणार नाहीये आणि हा पाण्याचा इतका अपव्यय होत असेल तर महापालिकेचे डोळे उघडायला पाहिजे. म्हणून आम्ही इथे बाहेर आंघोळ करतोय. असं या पाणी तुम्ही चेंबर मध्येच घालताय, तर ह्या पाणी आम्ही आंघोळ करून घेतो. काय करू शकता, सकाळी 6 वाजेपासून रोज इथे पाणी वेस्टेज होतो. 15 दिवसापासून हे वेस्टेज होतोय, तर तुमचं लक्ष कुठे, किंवा तुम्ही ठिकाणावर येणार. म्हणून आम्ही इथे आंघोळ करून महापालिकेचा प्रशासनाचा निषेध नोंदवतोय. आणि थोड्या वेळानंतर घरच्यांना बोलून इथं कपडे वगैरे धुवाल. असं ड्रेनेज मध्ये पाणी टाकतंय, तर ते पाणी जरी लोकांच्या कामी येईल. त्याच्यापेक्षा घरच्यांना इथं घेऊन येतो. पाणी पुरवठा विभागाला मी इशारा येतो, 12 वाजेच्या आत हे लिकेज जर तुम्ही दुरुस्त नाही केला तर वाडागावातील सर्व लोक इथे येऊन भांडे कोंडे सगळीकडे धुतील. कारण असंही तुम्ही हे पाणी ड्रेनेज मध्येच घालताय, तर ते पाणी जरी लोकांच्या कामी येईल. चला, धन्यवाद. मी आंघोळ करतो आता. नाशिक शहर प्रतिनिधी आनंद आभाडे, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.